नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की मास्कमॅनने मकरंदकडे येण्याची जानकीला धमकी दिलेली असते आणि तेव्हा जानकी ही विचार करत असते, मला ऋषिकेशला वाचवायचं असेल तर तिकडं जावंच लागेल, मला हा त्याग करावाच लागेल असा ती विचार करत असते. आणि त्यामध्ये जानकीची आई देखील तिची साथ देते. त्यानंतर आपण पाहतो बाजार समितीमधून एक व्यक्ती हा रणदिवेंच्या घरी येतो आणि त्यांना सांगतो की बाजार समिती ही तुमच्या हातून गेलेलीच आहे आणि आता कदाचित हे तुमचं घर देखील जाण्याची शक्यता आहे. आणि तेव्हा ऋषिकेश आणि नाना दोघेही चिंतेमध्ये पडतात. त्यानंतर आपण पाहतो माया ही जानकीला सल्ला देते, मला वाटतं एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तुला तुझ्या प्रेमाचा वगैरे त्याग करावाच लागेल. या ठिकाणी मी जर असते तर मी नक्कीच त्या व्यक्तीचं ऐकलं असतं, असं ती मास्कमॅनची मागणी मान्य करण्यासाठी जानकीला प्रवृत्त करत असते. आणि तेव्हा जानकी देखील मायाने बोललेला विचार करत असते आणि ती हा निर्णय घ्यावा यासाठी ऋषिकेशला सोडून मकरंदकडे त्यानंतर जानकी देखील त्यावर विचार करते आणि मला ऋषिकेशला सोडून मकरंदकडे जावंच लागेल असं ती स्वतःला म्हणते. त्यानंतर आपण पाहतो की अवंतिका ऐश्वर्याकडे गेलेली असते. ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या जे काही झालं ते तू कोर्टामध्ये सर्व सत्य सांग आणि त्या मायाचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आण. मी आणि सौमित्र तुझ्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत. तू आता काही चिंता करू नकोस, सर्व सत्य जगाच्या समोर येऊ देत. आणि तेव्हा ऐश्वर्या देखील विचारामध्ये पडलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या ही मायाचा खरा चेहरा सर्वांच्या समोर उघड करणार का आणि जानकीला वाचवणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.